कुठं आले लक्षात आलं का? कुठं आले? मारुतीरायाचं आवडतं क्षेत्र कोणतं? अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती, जैव सप्तैता, मोक्षदायिका. शरयू तटी अयोध्या, शरयू तटी अयोध्या, धन्यपुरी ती श्रीराम रायाची. श्रीराम नाम गावो, श्रीराम नाम गावो, इच्छा येथे न राम रायाची. राम राम हरे हरे राम राम, राम 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 राम, राम 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 हरे हरे राम, राम राम शरयू तटी अयोध्या, धन्यपुरी ती श्री रामरायाची. श्री राम नाम गावो, इच्छा येथे नरा मरायाची. कारण या सप्तपुरी अशा आहे की जिथे मोक्षच मिळतो. सप्तैता मोक्षदायिका. आले शरयू मध्ये स्नान झालं, संध्या झाली आणि प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेतलं, भोजन झालं आणि म्हणाले आता देवर्षी तुमच्या इच्छेचं क्षेत्र निवडा, तुमच्या इच्छेला येते चल म्हणाले. आणि मारुतीरायानं घेतलं त्यांना हातावर, गदा खांद्यावर आणि उड्डाण केला. जय रघुवीर म्हणून उडाला, जय रघुवीर म्हणून जय श्रीराम. जय रघुवीर म्हणून हुकार केला मारुती, हुकार केला जय श्रीराम. हुकार केला मारुती, जय रघुवीर म्हणून समुद्र दिसतो, सोन्याची नगरी पाहिली. मारुतीराय म्हणतात देवर्षी माझ्या प्रभूंनी विभीषणाला दान दिलेली सोन्याची लंका इथं कोणी आणली? देवर्षी म्हणाली लंका नाही, ही द्वारका आहे, द्वारका. आणि द्वारकेचे राजे कोण आहेत माहिती? बलिराम. पुन्हा अंगावरचे केस ताठ, शेपूट ताठ. कौन बलराम? मेरे राम से बलवान कौन है ये बलिराम? देवर्षी जो कोणी बलराम आहे ना त्याला जाऊन माझा निरोप द्यायचा, नाव लावायचं नाही म्हणा उद्यापासून. दुसरं नाव ॲफिडेव्हिट करून ठेव, आता पाळणं करून ठेव. केवढा मोठा पाळणं करावं लागेल. हे नाव लावायचं नाही, मेरे राम से बलवान हे नाव लावायचं नाही. आणि त्याला म्हणावं माझा निरोप जर त्याला पसंत नसेल तर त्याला म्हणावं माझ्याशी युद्ध करायला ये, मग बघू दे हा बलराम कोण आहे. देवर्षी म्हणाले आता खरी गंमत बघायला मिळेल. आणि देवर्षी तिथून जे निघाले, अहो बलराम महाराज, बलराम महाराज, बलराम महाराज. काय झालं देवर्षी? कशाला एवढे ओरडत आलाय, एवढे धापा टाकताय? काय झालंय नक्की? कुठे गेला होता एवढे धापा टाकत आला? म्हणजे असं देवर्षींना म्हणाले. मध्यंतरात हार घालायला गेले तर आमचे पेटीवाले सुद्धा जाऊन आले. म्हणजे हे नाही ते तिकीट सांगतो. आमचं काय 2 तास एका जागेवर आहे. पुढच्या वेळी तशी काही योजना? जय जय. काय सांगू देवा. अहो बलराम महाराज आपल्या या बेटावर एका टेकडीवर एक माकड आले, माकड.
कळ कशी लावावी, कळीचे नारद म्हणतात ना, पण कळ कुठं लावावी हे त्यांना कळतं. आपल्याला कळ कुठं लावावी कळत नाही आणि मग मार खाऊन कळाखात घरी येतो. आपल्या द्वारकेच्या बाहेर टेकडीवर एक माकड आलंय. बरं मग, आणि त्या माकडानं तुम्हाला निरोप दिलाय. माकडानं मला निरोप दिलाय. होय, काय निरोप दिलाय? ते म्हणाले बलराम नाव लावायचं नाही, बलराम नाव लावायचे नाही, असं माकड म्हटले. दुसरं नाव पाळण्यात घालून घुगऱ्या घालून ठेव, असं माकड म्हटलंय. आणि ते जर तुला पसंत नसेल, असं माकड म्हटलंय. ते जर तुला पसंत नसेल तर माझ्याशी लढायला ये, मग बघू दे कोण बलराम आहे तो. मला माकडानं निरोप दिलाय, नाव बदलायचा. मरकट वाक्य आयुष्या वीरे निज नाम काय बदलावे. कान्हा, ए कृष्णा इकडे बघ, देवर्षी काय म्हणतात, आपल्या टेकडीच्या बाहेर कोणी माकड आलंय म्हणे आणि त्याने मला नाव बदलायचा निरोप दिलाय म्हणे. गोपाल कृष्णाने देवर्षी, काय हो देवर्षी? देवर्षी म्हणाले खाना खुणा झाले. अच्छा, माकडानं नाव बदलायचा मला निरोप दिलाय. मरकट वाक्य ऐशा वीरे निजनाम काय बदलावे. त्याला जाऊन आता जिंकून घेऊन येतो तो, माझी शक्ती काय ती दाखवतो. भगवान म्हणाले ऑल द बेस्ट. दादा खरंच जा, तुम्हाला असं म्हणतो म्हणजे काय? जाऊन त्याला जिंकून घेऊन, जिंकून त्यासी यशासकी गावे. जा लवकर त्याला जिंकून घेऊन या. आलं. बलराम महाराजांनी 3000 यादव सैन्य तयार केलं. रथामध्ये बसले, हलधर होते पण नांगर आणि मुसळ त्यांचं मूळ महत्वाचं शस्त्र, ते बरोबर घेतलं. गदा घेतली, धनुष्यबाण घेतले, सगळ्या सैन्याला सिद्ध केलं. देवर्षी नारदांना बरोबर घेतलं. म्हटले माकड तुम्ही दाखवा, नाही तर चुकीचंच मारलं जायचं. आणि आले हो आले, तिथं आले. थांबा म्हटल्याबरोबर सगळे थांबले. आणि इकडं मारुतीराय भजनामध्ये श्रीरामचंद्र कृपालु भज मन भजनामध्ये तत्ती नाही, एवढ्या सर्व सैन्याला सिद्ध केलं. सिद्ध व्हा म्हटल्याबरोबर सगळ्यांनी धनुष्याला बाण लावला आणि सिद्ध झाले. आणि आक्रमण म्हटल्याबरोबर बाण सुटले. सगळ्यांचे बाण मारुतीरायाला धडकतायत पडतायत, धडकतायत पडतायत. मारुतीरायाला बाण लागेल का? लागेल. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनाली अंजनी सूता रामदूता अंजना. त्यांना वज्रदेही मारुतीराय, त्यांना बाण लागते, धडकतायत पडतायत, धडकतायत. थांबायचा आदेश नाही. सगळेजण बाण घेतायत सोडतायत, बाण घेतायत सोडतायत, बाण. शेवटी भात्यातले बाण संपले, नुसती दोरी ओढतायत. थांबायची आज्ञा नाही. काही काहींची दोरी तुटली, नुसतं ऍक्शन चालू. थांबायचा आदेश आहे. कोणाचंच काही चालेना म्हटल्यानंतर बलराम दादांनी आपली गदा उचलली, मारुतीरायाच्या दिशेत फेकली. फेकल्याबरोबर मारुतीरायांची गदा फक्त अशी सरळ झाली. टंगदिशी एक दणकाच्या गदेला दिला, ती गदा उडून पुन्हा रथात येऊन पडली. आणि मग हल काढला आणि अत्यंत दिव्य असणारा ते शस्त्र, तो हल काढला आणि तो हल असा आवाज करत नाही. आणि असा मोठा 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 होता. त्या आवाजानं मारुतीराय सावध झाले, कसला आवाज आला म्हणून मागे बघितलं. आणि एक पायाजवळचा खडा होता, तो असा मागे टाकला. मागे टाकल्याबरोबर 300 यादव सैन्य त्या दगडाखाली दबले. काय खडा असेल तो. 300 यादव सैन्य दबले. 300 यादव सैन्य ओरडायला लागले, आम्ही खाली दबलोय म्हणून. देवर्षी त्या समयी राम म्हणे वीर हा जिसे गुंडा. बोले नारद त्याचा सहज उडाला असेची पदगुंडा. देवर्षी, अहो यानं एक दगड फेकला तर 300 यादव सैन्य दगडाखाली दबले. देवर्षी म्हणाले त्याने दगड फेकला नाही, आणखी त्यात भर.
दगड फेकला नाही, नुसतं मागे काय चाललंय हे वळण्यासाठी ते सहज फिरले तर पायाजवळचा खडा सहज उडाला. सहज उडाला असेची पदगुंडा. पायाजवळचा खडा सहज उडाला. कसा देवर्षी हा योद्धा जर युद्धाला उभा राहिला तर देवर्षी म्हणाले सल्ला आमचा, निर्णय तुमचा. काही सल्ला देऊ नका, काही देऊ नका सल्ला. सगळ्या सैन्याला आदेश, पीछे मूड. पीछे मूड म्हटल्याबरोबर ते सैन्य पळत सुटलं द्वारकेकडे. कोण आधी घरी पोहोचतो शर्यतच लागली. सगळे निघाले. बलराम दादाने आपला रथ फिरवला मागे आणि भरधाव वेगाला रथ द्वारकेमध्ये आला. देवर तिकडे तोपर्यंत इकडे गोपालकठाने 11 सुवासिनींना उभार लुगडं नेसलेल्या औक्षणाचा तबक हातामध्ये. कारण आता बलराम महाराज जिंकून येतील आणि त्यांना औक्षण करायला पाहिजे म्हणून नथ वगैरे घातलेल्या अशा त्या सगळ्या आरतीचा तबक घेऊन उभ्या, काही फुलांच्या पाकळ्या घेऊन उभ्या. आणि बलराम महाराजांनी रथ आला. रथ भगवानीचा हात बांधून उभे. रथ जसा उभा राहिला, काय रे कृष्णा हे काय केलंय? आता तुम्ही जिंकून आलात ना म्हणून औक्षण. आज जा, आज जा, चल आज जा, चल आज जा. मी काय जिंकलो नाही, हारलो. आता नाही. कृष्णा तू म्हणतो ते खरं रे बाबा, उगीच गर्व करायचा नसतो. पक्का धडा घ्यायचा म्हणाले. शेराला 1.25 शेर भेटला. लढाईची गरजच नाही लागली म्हणे. पळून यावं लागलं म्हणजे मला. चालेल, तुम्ही काही काळजी करू नका दादा, तुम्ही इथं शांत बसा. आपण गरुडाला पाठवू, कारण गरुड आपला बलवान आहे. बोलव त्याला. आणि भगवंताने हाक मारली, अहो गरुडा, अहो गरुडा. वास्तविक देवाचा नोकर, पण त्याला काय म्हणते अहो गरुडा. म्हणजे कायदाच उलटा झाला. म्हणजे धन्याचं नाव गण्या, धन्याचं नाव गण्या आणि नोकराचं नाव श्रीयुत रुद्राजीराव. उलटा कायदा सगळा. गरुडा बोला, बोला देवा काय आज्ञा आहे? असं कर, आपल्या गावाच्या बाहेर टेकडीच्या तिथे एक माकड आलंय, त्या माकडाला जिंकून घेऊन ये. काय काय हे तुमचं? काय हे तुमचं? अरे माझा पराक्रम काय, माझी शक्ती काय, आणि मला तुम्ही माकड आणायला पाठवताय? माझी शक्ती काय? सुपर्ण ते लावणी पाही सुपर्ण ते लावणी पाही कर्मोकीने बोलत काही त्याची आणू म्हणते नाही तशातून मी तुमचा काढी काढी असता करता माझी योग्य रकमने हृदय हानी योग्य रकमने हृदय हानी ताणत कसली पराक्रमाते जिंकून स्वर्गी अमरगणाते आणि घटने पिऊ घाता आणि घटने पिऊ घाता प्रताप आहे या पंथाचा उडविन भानू आणि भीता उडविन भानू आणि भीता चंचुपळे तू मही तळे ना चंचुपळे तू मही तळे ना चंचुपळे तू मही. माझी शक्ती काय? सूर्याला असा चेंडू सारखं उडवून आणेन मी, अमृताचा कलश स्वर्गातून मृत्यूलोकात आणेन, आणि तुम्ही मला माकडे आणायला पाठवताय. माझी शक्तीचा असा अपमान चालणार नाही. अरे बाबा, बलराम महाराज त्याला जिंकायला गेले होते, पण बलराम महाराजांना ते जमलं नाही. बलराम महाराजांपेक्षा तू बलवान आहेस. हा, एकदम हरभऱ्याच्या झाडावर चढले मी. बलराम महाराजांपेक्षा मी बलवान, मग जातोच का? मारुती असे एवढ्या अंतरावर बसले समोर. मागे जाऊन उभा राहिला आणि माकडा म्हणला. माकडा आतापर्यंत मारुती राहिला कोणी माकड म्हणलं नव्हतं. कोणा म्हणलं, अरे मरकटा सांडुनी सर्व चेष्टा कुठी सत्वरी चालही ना कनिष्ठा. अरे माकडा उठ, चल माझ्या बरोबर. मारुतीराय माकडा म्हणल्याबरोबर चिडले, उभे राहिले. हो असे ऐकता कोपला काशिराणा मुखी चापटा थोर हानी जाना. मारुतीराय म्हणजे माकडच म्हणलं तर माकडाची चापट लागवतो म्हणाले. एकच चापट लावली गरुडाला, या बाजूला एकच लावली. एकाच चापटीत 3 कामं झाली महाराज. किती कामं झाली? कोणकोणती? मी नव्हतो बघायला, पण आमचे मोरं पण होते. ते म्हणाले कोणकोणती कामं झाली? चडकन वदनी बसता फडफड रुधिराव मोनी तडफडला चरफडला धडपडला उडत झडत येऊनी सभेत पडला. अशी काव्य
जुने लोक काव्य काय रचायचे? चडकन वदनी बसदा फडफड रुजिरा मोनी तडफडला चरफडला धडफडला उडत धडत येऊनी सभे पडला. काय मराठीचं ऐश्वर्य आहे. आता एवढ्या कविता रचतात ना, लोक चालत लावता येत नाही, कारण त्याच्या कविताला तालातही बसत नाही, चाली लावू शकत नाही. मुक्त छंद कवी. कसे कवी? कसे कवी? मुक्त छंद. तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवू मुक्त छंदाचं. ऐका. हिरव्या काळू खातुनी, पहिल्या शब्दावर जोर दिला की समजायचं मुक्त छंद. हिरव्या काळू खातुनी चालला एक तांबडा बोका. वाजवा. काय वाजवणार? तालातच बसत नाही. काळो हिरवा, बोका तांबडा, आणि हा काळा. जय जय म्हणणारा. चढकाना वादानी बसता. काय काव्य. आता मंगलाष्टक म्हणायला मी पुण्यात धार्मिक कार्य करतो महाराज, तेव्हा काही मंगलाष्टक हौशी म्हणणारे असतात. हौशी. त्या नवऱ्या मुलाची बहीण आली होती, ती म्हणायला लागली, नवऱ्या मुलाची बहीण राहते अमरावतीला. दिल्लीला करायचं, आम्हाला काय करायचं? इथं काय सांगायचं करायचं? भाऊ राहतो असे गावला. काय माणसं, काय मंगलाष्टक, काय. एक तर 80 वर्षाच्या आजी आल्या आणि त्यांचा नातू, तो नातवाचं लग्न होतं, त्याला बाळू म्हणायच्या त्या. हे बघा गुरुजी मला पण मंगलाष्टक म्हणत. तिकडे निघा निघा. कशाला आला इकडे तुम्ही? मला पण मंगलाष्टक म्हणायची. पण कशाला म्हणतात तुम्ही आता ह्या वयात? नाही नाही मला पण म्हणायची म्हणून ते पुढे आले आणि त्यांनी माईक धरला. हे असंच. आणि त्यांनी जी सुरुवात केली, बाळू म्हणलं, जाल जाल तुम्ही जाल, आम्हाला हवे आहात म्हणलं तुम्ही आधी. तर त्या काही मागं हटल्या नाही. बाळू तू इतका लहान सदा मोठा कसा लहान. काय आजी, तो बाळू लहानाचा मोठा झाला म्हणून त्याचं लग्न आहे ना. विचित्रच काय झालं. एक फटका दिल्याबरोबर, एक चापट लगावल्याबरोबर 16 दात पडले, चोच चिंबली. एका फटक्यात 16 दात गेले. चडकन वदनी बसता भडभड रुजिरा मोनी तडफडला चळफडला धडपडला उडत झडत येऊन सभे पडला. रक्ताची उलटी झाली एका फटक्यात आणि येऊन पडला हो दरबारामध्ये. तडफडत तडफडत पडला. भगवंताने पाहिले, डोळे पांढरे केलेले. पटकन त्याला चोचीमध्ये पाणी भरलं भगवंतानं, पाणी पाजलं त्याला आणि कपाळावर मीठ पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि जरा वेळानं असा सावध झाला गरुड. आता त्याला थोडस विश्रांती द्यावी की नाही, किंवा उठून बसू द्या की त्याला. तो असा डोळे उघडून भगवंताकडे बघतो. भगवान म्हणाले, आणलं का माकड? माकड. त्या माकडाचा आम्हाला सांगतो, मला दुसरीकडे कुठेही पाठव, पण तिकडे नको, तिकडे नको. काय झालं? काय झालं? एक बसली, 16 गेले, 16 शिल्लक आहेत या बाजूचे. आता परत काय पाठवू नको मला. ऐक ऐक ऐक, पुन्हा जा. पुन्हा जा म्हणून नको, मला दुसरीकडे कुठेही पाठव, पण मी. अरे आई, तिथं जा आणि त्याला म्हणावं, तुम्हाला रामरायांनी बोलावलं, एवढं म्हणाले. बर जातो. आणि ते म्हणले, मला माझे राम दाखवा तर. मग त्याला इकडे घेऊन ये, मग आम्ही बघू काय करायचं. जातो खरा, पण सुरक्षित अंतर ठेवा. एक इकडं बसली. निघाला गरुड आणि मगाशी जवळ थांबला होता मारुतीराजा, जरा लांबच थांबला आणि म्हणला, अहो तुम्हाला रामरायांनी बोलावले म्हणत पळत सोडला. रामरायांनी बोलावले असं म्हटल्यावर मारुतीराजाने चटकन मागे बघितलं तर हे उडत चालले होते गरुड महाराज. त्यांनी शेपटीला आदेश दिला, यांना घेऊन या. शेपटी सरकन गेली, एक वेडा घातला पायाला.
मारुतीराजांच्या समोर हजर. मी नाही. ऐका, हात जोडले मारुतीराज. तुम्ही म्हणालात का मला रामरायांनी बोलावले म्हणून? हो, मीच म्हणलं. मग मला माझे राम दाखवाल का? हो, दाखवतो, चला माझ्याबरोबर. पहिले माझे पाय सोडा. नाही, मी तुमचे चरण सोडणार नाही. का सोडणार नाही माहिती? कारण माझे राम तुम्ही मला दाखवणार आहात, म्हणून मी तुमचे पाय सोडणार नाही म्हणाले. मारुतीराजांचे डोळे लगेच भरून आले. हो, कारण तुम्ही माझे राम मला दाखवणार आहात हे मगाशी का नाही सांगितलं? बसली तरी नसते म्हणजे मुखकमलामध्ये. आता मी तुमचे पाय सोडणार नाही. काय काय भोळा भाव, काय प्रेम असेल रामरायावर. तुम्ही माझे राम मला दाखवणार, मग मी तुमचे पाय कसे सोडू? मला क्षमा करा, मी मगाशी मारलं तुम्हाला. याला म्हणावं दास. शेवटी दोन्ही पाय धरले मारुतीरायांनी, आपल्या कपाळी लावले गरुडाचे. का? माझे राम मला हे पाय दाखवणार आहेत. हो, आणि घेतला खांद्यावर. गरुड म्हणला, अरे रे रे रे, आपल्या तंगड्यात ह्या सगळ्या, आता आपलं काही खरं नाही. फक्त मला दाखवा माझे राम कुठे आहेत. चला दाखवतो म्हणण्यात उड्डाण केलं. जय रघुवीर म्हणूनी उडा, जय रघुवीर म्हणूनी उडा. आले आणि इकडे कृष्णानं माया रचली, इकडे कृष्णे माया रचिली. पुरी द्वारावती अयोध्या केली. रिसवानर ते सकले यादव वीर झाले. सगळीकडे वानर दळ दिसायला लागलं, यादवांचं वानर झालं. आणि इकडं अयोध्या दिसायला लागली, समुद्र वगैरे काही दिसेना. नक्कीच माझे राम मला भेटणार. आणि बलराम दादांना बोलावतं भगवंताने. दादा, मगाशी ज्या माकडाला तुम्ही जिंकायला गेला होता तो आपला मारुती आहे. मारुती, तरी म्हणलं मी त्याच्याशी लढू शकलो नाही. हे का? आपल्याला त्याला रामरूपात दर्शन द्यायचं. नक्कीच, का नाही? तेव्हा तुम्ही लक्ष्मण व्हा, आम्ही राम होतो. बळीभद्र झाला लक्ष्मण. शंख चक्र ते भरत शत्रुघ्न. शंख चक्र भरत आणि शत्रुघ्न झाले. आणि स्वये होवो रघुनंदन सिंहासनी आरूढला. सिंहासनावर आरूढ झाले भगवान रामचंद्रांच्या रूपात. आणि देवर्षींना म्हणाले, देवर्षी सत्यभामेच्या महाली जा. आणि सत्यभामेला म्हणावं, प्रभू राम झाले, तुम्हाला जानकी म्हणून बोलावलंय. देवर्षी नारद पळत निघाले, सत्यभामेच्या महाली आले. म्हणाले, प्रभू रामचंद्रांच्या रूपात प्रकट झाले आणि तुम्हाला जानकी होऊन बोलावलंय. अत्यंत सौंदर्यवती असणारी जानकी तुम्ही व्हा. सत्यभामा म्हणाल्या, देवर्षी मला सांगावं, जानकी नक्की कशी होती? म्हणजे सगळं रामायण वाचून दाखवलं तरी कळणार नाही जानकी माता कशा होती. काय सांगू त्यांचं वर्णन तुम्हाला? जानकी माता कशा होत्या एका शब्दात वर्णन करणं कठीण आहे. त्या म्हणल्या, माझ्यापेक्षा 4 दागिने जास्त घातले असतील, मुली त्यांच्यापेक्षा 4 दागिने जास्त घालते म्हणाले. आणि भरजरी वस्त्र आणि दागिने केस, नखशिखांत दागिने घालून आल्या. प्रभू म्हणाले, माझी जानकी अशी नव्हती, परत जा. परत गेल्या. अहो देवर्षी सांगा हो, कशा होत्या जानकी? म्हणाले, केस मोकळे, फाटकी साडी, फाटकी चोळी, अंगावर फक्त मणिमंगळसूत्र, जोडवी विरोध्या, हातात 2-2 बांगड्या. आणि रडून रडून रामांच्या आठवणीनं डोळ्यातून सतत पाणी येऊन येऊन काजळ डोळ्यातलं गालावर ओघळलं. लंकेतल्या अशोक वनातलं वर्णन सांगितलं. हिच्या कपाटात फाटकी साडी नव्हती हो,
तिने एक साडी फाडली, नेसली, अंगावरचे सगळे दागिने, फक्त मणिमंगळसूत्र, 2 बांगड्या आणि जोडवी विरोध्या एवढं ठेवून आल्या. बरं काजळ ओघाळायला पाहिजे की नाही गालावरून, डोळ्यातून पाणीच नाही आलं तर काजळ कसं ओघळेल, म्हणून तिनं काजळ असं काढीनं अशा 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 रेघोट्या ओढल्या. प्रभूंसमोर आल्या, म्हणे भूत आहे, म्हणाले हे भूत, माझी जानकी अशी नव्हती, परत जा. आणि देवर्षींना त्यांच्या समोरच म्हणाले, सत्यभामेच्या रुक्मिणीच्या महाली जा आणि त्यांना सांगा प्रभू राम झाले आणि तुम्हाला जानकी म्हणून बोलावले. सत्यभामेचा गर्व नाहीसा झाला. प्रभू मला क्षमा करा, मला असं वाटत होतं सर्वांमध्ये सौंदर्यवती मीच आहे, पण खरी सौंदर्यवती आधी माझ्या आदिशक्ती रुक्मिणी. देवर्षी नारद मुनी त्यांच्या महालामध्ये आले, म्हणाले माते, रुक्मिणी माते, प्रभू राम झाले आणि तुम्हाला जानकी म्हणून बोलावलं. हो काही नाही, हो काही केलं नाही माते, फक्त गजरा होता, असा वेणी होती ती काढली, बाजूला टाकली, साधा अंबाडा बांधला, वेणी फुलाची सोडून बांधली अंबाडा, आदिशक्ती झाली अंबा, श्री अंबा झाली जानकी जगदंबा. आणि काही नाही हो, इकडचा पदर फक्त इकडं खोचला आणि रामरायांच्या बाजूला येऊन उभे राहिले. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनका. आणि इकडं गरुड म्हणाले खाली उतरा, खाली उतरा, म्हणाले महाद्वार आलंय, खाली उतरा म्हणाले. मारुतीराय खाली उतरले, म्हणाले आता या दारातून तुम्ही सरळ जा, तुमचे राम तुम्हाला भेटतील. असं म्हटल्याबरोबर थांबा थांबा, आधी मला सोडा म्हणाले तर दिसते. लगेच पाय सोडून दिले. गरुड महाद्वारावर जाऊन बसले आणि हे पळ सुटले. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. आले आहा, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुती यस्य तं वन्दे रघुनन्दन भू. जय श्रीराम, जय रघुवीर. प्रभूंच्या मस्तकावर लोळण घेतलं, प्रभूंच्या चरणावर लोळण, मस्तक टेकलं, घासलं आणि प्रभूंच्या रूपाकडे पाहिलं. वा वा वा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हो राजस सुकुमार मदनाचा पुतळा, हो करता करता पुन्हा लोटांगण घातलं चरणावर आणि वरती बघताय तर पुन्हा गोपाल कृष्ण. मारुतीला म्हणाले आता मी इथं माझे राम पाहिले, मग हे कोण? तेव्हा भगवान म्हणाले मागच्या अवतारामध्ये तुम्हाला आम्ही वचन दिलं होतं, थोड्या वेळापुरतं का होईना आम्ही तुम्हाला राम रूपात दर्शन देऊ. ते वचन आम्ही, कारण काय आमचा नियम आहे,
रघुकुल रीति सदा चली आई, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाय पर वचन गाई, मंगल भवन मंगल हारी, द्रबहु सुदशरथ अजिर विहारी, सीताराम चरित अति पावनी, मधुर सुरस अरु अति मन भावनी, रघुकुल रीति सदा चली आई, प्राण जाय पर वचन गाई। रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन गाई. म्हणून आम्हाला ते वचन कृष्ण अवतारामध्ये आम्ही बहुवचनी असलो तरी रामासारखे एकवचनी या अवतारात व्हावं लागलं. का? कारण तुम्ही स्वधर्म सांभाळला मारुती. बीज वाढवावे नाम, माझ्या नामाचं बीज वाढवत राहिला आणि म्हणून मला तुमच्याकरता पुन्हा रामरूपात यावं लागलं. कारण धर्माचं पालन कसं मारुतीरायांनी केलं. जमवुनी वानरे सारे, बांधिला सेतू सागरी, बळ महान बाहुबलीचे हो, बळ महान बाहुबलीचे हो, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. नितरमे राम जपतपी हो, नितरमे राम जपतपी, जाहला अमर तो कपी, गुणगाता हो गुणगाता रघुसेवकाचे हो, गुणगाता रघुसेवकाचे हो, दास रामाचा हनुमंत नाचे, नाचे दास रामाचा हनुमंत नाचे. महारुद्र हनुमान की. धर्माचं पालन मारुतीरायांनी केलं आणि स्वधर्मानं भगवंताच्या नामाचं बीज सदोदित वाढवलं. तेच आपण करावं. हेच आपल्याला तुकाराम महाराज मूळभंगामध्ये म्हणाले.
देवर्षी नारदांच्या चरणी अर्पण करतो. माझे परमपूज्य माता पिता माझे सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. रामदयांच्या चरणी, मारुतीदयाच्या चरणी, भगवान गोपाल कृष्णाच्या चरणी आणि माझ्या सर्व गुरुजनांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. आमचे मनोज बुवा, आमचे श्रीकांत बुवा दोघांच्याही चरणी झालेली सेवा समर्पित. आमच्या महाराजांच्या चरणी आणि या एलकी मठामध्ये कार्य करणारे सर्व सेवेकरी असतील, सगळे तुम्ही ग्रामस्थ मंडळी असाल, सर्वांच्या चरणी तुमच्या पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोद कृपा करणे संती धन्य धन्य तुका म्हणे. 91 वर्षाच्या 90 वर्षाच्या आमच्या आजी सासूबाई सुद्धा कीर्तन ऐकायला आले. म्हणजे हे विषय आहे की सगळे तुम्ही मोठी थोर मंडळी आहात. तर माझी बायको पण थोर मंडळीत येते, कारण माझी मंडळी थोर आहे, कारण ती मला कीर्तनाला बाहेर सोडते. ती प्रपंच सांभाळते म्हणून परमार्थ साधता येतो. म्हणून थोर मंडळीमध्ये मंडळी थोर मंगलमूर्ती. तेव्हा आपल्या सर्वांच्या चरणी झालेली सेवा आमच्या सासवा आहे तिथे सगळे सगळे छान अगदी सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित. आमचे सिस्टीमवाले काय नाव म्हणाले? दोन श्रीकांत. श्रीकांता कमलाकांता असं कसं झाले, असे कसे 2 श्रीकांत माझ्या नशिबी आले. तेव्हा तुम्हा सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करून सेवेला स्वल्प विराम, कारण उद्या भेटायचे आपल्याला पुन्हा इथे. अधिकाधिक संख्येने या. आता आया बायांना आजूबाजूचे सांगा, चला ग बाई पुण्याहून आलाय बुवा असं बोलवा. या जास्तीत जास्त संख्ये, कारण तुम्ही जेवढ्या संख्येने याल तेवढं कीर्तन अधिक रंगेल. तेव्हा सर्वांच्या चरणी झालेली सेवा समर्पण करून सेवेला अर्धविराम. केचिदान देगा देवा तुझा तनु ही जिजानी काही समाज सुहिता कृती घडाती वांछा अशी जरी वसे लवमानसात तो आर्य धर्म जप मंत्र निज अंतरा